सध्या पुण्यामध्ये केतन अग्रवाल याच्या हत्ये प्रकरणामुळे एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर त्याची जी फियांसे होती सिया गोयल हिनेच तिला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून लोहगडावरून ढकलून जे आहे तर केतन अग्रवालची हत्या केली होती। मात्र खरं पाहायला गेलं तर कुठेतरी आता विवाहपूर्व पडताळणी गरजेची झाली आहे का असा सवाल या सगळ्यातून उपस्थित झालेला आहे। खरं तर हे दोन्ही फॅमिली एकमेकांना आधीपासून ओळखत होती, मात्र सियाला लग्न करायचं नव्हतं, तिचं कोणात दुसऱ्याशीच अफेअर होतं आणि या सगळ्यातूनच हे जे हत्या प्रकरण जे आहे ते घडले आणि त्याच्यातूनच हे आता विवाहपूर्व पडताळणी म्हणजेच मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन महत्त्वाचं झाले असंच म्हणावं लागेल। याच विषयावर बोलण्यासाठी आता माझ्यासोबत डिटेक्टिव्ह प्रिया काकडे आहेत। त्यांची ओळख आपण जास्त रिव्हील नाही करू शकत म्हणून ते मास्क घालूनच या पूर्ण प्रकरणाची किंवा हे इन्व्हेस्टिगेशन आहे ते कशा प्रकारे चालते ह्याची आपण माहिती घेऊयात। सर्वप्रथम नमस्कार तुमचं। सर्वात आधी सांगा की आत्ताच्या घडीला जे प्रकरण आलं तुम्ही म्हणताय की विवाहपूर्ण पडताळणी करणं गरजेचं आहे, पण हे दोन्ही कुटुंब जे आहे ते आधीच एकमेकांना ओळखत होतं, त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 30-35 वर्षापासून ते ओळखत होते, तरी तुम्हाला असं आता का वाटतंय म्हणजे की असं इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं? इन्व्हेस्टिगेशन यासाठी व्हायला हवं कारण जरी ते दोघं एकमेकांना ओळखत होते तरी तिचे अफेअर्स हे हाईड केले गेले होते। तिच्या आधी आधी तिचे अफेअर्स होते, लग्नाच्या आधी किती अफेअर्स होते आणि तिला ह्या लग्नामध्ये खरंच इंटरेस्ट होता का नाही, का तिने सोशल प्रेशर घेतलं होतं, हे सगळं जाणून घेणं दोन्ही फॅमिलीजला गरजेचं होतं। पण त्यातल्या त्यात मुलाच्या फॅमिलीनी हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या नव्हत्या। फक्त फॅमिलीला ओळखणं आणि फायनान्शियल स्टेटस ओळखणं किंवा त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड ओळखणं या गोष्टी सफिशियंट नसतात। त्याच्या व्यतिरिक्त त्या मुलीचा खरंच इंटरेस्ट आहे का लग्न करण्यात किंवा तिचं ह्याच्या आधी काही अफेअर आहे का आणि ते किती डेप्थमध्ये आहे किंवा ते किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं असतं की तिला हे लग्न खरंच करायचं होतं का नाही करायचं होतं आणि ते अफेअर तुटण्यासारखं होतं का नाही किंवा लग्नानंतर ते परत कंटिन्यू होणार होतं का नाही, या सगळ्या गोष्टींची आधी इन्व्हेस्टिगेशन केली गेली नव्हती, या गोष्टी जाणून घेतल्या गेल्या नव्हत्या, म्हणून असे प्रॉब्लेम्स निर्माण होतात असं मला वाटतं। यात इन्व्हेस्टिगेशन नेमकं कशा प्रकारे केलं जातं, काय बाजू तपासल्या जातात, कशी प्रोसेस असते? ह्याच्यामध्ये मुलीची कंप्लीट डिटेल्स आम्ही काढतो, जसं की तिचं मुलाची की फक्त मुलीची पण आणि मुलाची पण, कुठलाही स्पाऊस ज्याच्याशी तुम्हाला लग्न करायचं त्याचे कंप्लीट डिटेल्स काढले जातात। जसं की तुमचं आधीचं अफेअर आहे, किती वर्षापासून आहे आणि ते तुमचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे, ते तुटण्यासारखं आहे किंवा नाही, किंवा सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स आहेत का किंवा ॲडिक्शन्स काही आहेत का किंवा एस्कॉर्ट सर्व्हिसेस वगैरे यूज करतायत का, हे सगळ्या पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो। सोशल प्रेशरमुळे लग्न केलं जात आहे का किंवा फायनान्शियली कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे का, लोन्स आहेत का आणि क्रिमिनल बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची इन्व्हेस्टिगेशन केली जाते। तेव्हा कुठे हे लग्न पुढे करणं सेफ आहे का नाही ह्याचा रिपोर्ट आम्ही देतो। आणि कशा प्रकारे तुमचे किती मेंबर्स यात सगळ्यात काम करतात, कशा प्रकारे हे काम चालतं? 35 लोकांची टीम आमची काम करत आहे आणि इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही त्या व्यक्तीच्या मागे जाणं, त्या व्यक्तीची आजूबाजूला एन्क्वायरी करणं, त्या व्यक्तीची दुसऱ्या नातेवाईकांकडे इनडायरेक्टली इन्क्वायरी करणं, अशा बऱ्याच गोष्टी करतो, बऱ्याच टेक्निक्स वापरतो। डॉक्युमेंटेशनल एव्हिडन्सेस आम्ही देत असतो आणि फोटोज आणि व्हिडिओज या माध्यमातून आम्ही एव्हिडन्सेस देत असतो। आणि हे कायदेशीरदृष्ट्या म्हणजे लीगल आहे का, ते जी तुम्हाला माहिती मिळते ती तुम्ही गोपनीय ठेवता का? असं 100% कॉन्फिडेन्शियल असते, जी माहिती मिळते ती 100% कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते आणि हे कायदेशीररित्या सुद्धा बरोबर आहे जेव्हा कायद्याच्या फ्रेममध्ये केलं जातं। सर्वाधिक म्हणजे कुठले गोष्टी या इन्व्हेस्टिगेशनमधून बाहेर येतात? फॉर एक्झाम्पल अफेअर असतील किंवा आर्थिक व्यवहार असतील, गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, काय असतं? बऱ्याच गोष्टी बाहेर येतात ज्यावेळेस काही गोष्टी हाईड केल्या जातात, जसं की ह्यांचं आधीचं काही एक्स्ट्रा अफेअर्स असतील, ह्यांचे मल्टिपल अफेअर्स असतील किंवा आधी काही लोन्स असतील, किती प्रमाणात लोन घेतलेले आहेत किंवा क्रिमिनल मॅटर काय केलेले आहे, क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक केलं जातं, ते सुद्धा हाईड केलेलं असतं।
नंतर त्यांचे रिलेशनशिप्स नातेवाईकांबरोबर कसे आहेत, ॲग्रेशन किती आहे लग्नामध्ये. हे खूप गरजेचं असतं की तो माणूस खूप ॲग्रेसिव्ह आहे. मग ॲग्रेसिव्ह जर का नेचर असलं तर तो माणूस कुठल्याही एक्सटेंटला जाऊ शकतो रागाच्या भरात. तर ते एक चेक केलं जातं. सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स आहेत का, फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत का, इम्पॉर्टन्सी वगैरे असे काही प्रॉब्लेम्स आहेत का की मूल होऊ शकत नाही किंवा काय, या गोष्टीसुद्धा आम्ही व्हेरीफाय करतो. या केसमध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी एक लॅक ऑफ कम्युनिकेशन आपण म्हणू शकतो की होतं, कारण की सिया जी मुलगी आहे तिने सांगितलं होतं पण यांनी कुठे ऐकलं नाही. आईवडील पण, ती 20 वर्षाचीच होती फक्त, आईवडील देखील कुठे कम्युनिकेशनमध्ये बघत नव्हते. अवघ्या 20 वर्षात लग्न लावत होते. तर अशा प्रकरणात अशा प्रकारचं पाऊल उचललं गेलं तर यात तुम्ही पालक असतील, मुलं असतील, तरुण तरुणी आजच्या काळात जी सतत अग्रेशनमध्ये असते, नवीन रक्त ज्याला म्हणतो आपण, उखळणारं रक्त, अशा मुलींना, आईवडिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? मुलांना आधी काउन्सिलिंग देणं, मुलांशी फ्रेंडशिप असणं आणि त्यांना काउन्सिलिंग देणं हे खूप गरजेचं आहे. त्यांचं मनात काय आहे हे त्यांना विचारून, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या मनात काय गोष्टी आहेत ह्यात काढून घेणं गरजेचं आहे आईवडिलांनी, आणि अकॉर्डिंगली त्यांना काउन्सिलिंग देणं. आणि मग थोडंसं त्यांच्या साईडनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जर त्यांना हे लग्न करायचं नाही आहे तर थोडंसं त्यांना काउन्सिलिंग देऊन किंवा का करायचं नाही आहे किंवा मग कोणाशी करायचं आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट, जर त्यांना नाहीच पहिलं अफेअर तोडायचं आहे तर त्या व्यक्तीची सगळी बॅकग्राऊंड वगैरे काढून जर का आपण त्या व्यक्तीशी करू शकत असेल तर त्यांना त्यांच्या मॅरेजचा डिसिजन घेण्याचं फ्रीडम देणं हे सुद्धा गरजेचं आहे. सोशल प्रेशर त्यांना न देणं हे खूप गरजेचं आहे. सोशल प्रेशर खाली येऊन मुलं काहीही डिसिजन्स घेतात, लग्न करून घेतात आणि नंतर चुकीचे पावलं उचलतात. त्यामुळे आईवडिलांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांशी कम्युनिकेशन हे खूप फ्रेंडली असलं पाहिजे मुलांचं, आणि आईवडिलांनी मुलींशी कम्युनिकेशन खूप फ्रेंडली ठेवलं पाहिजे. आणि त्यांच्या सोशल स्टेटसला धक्का बसतोय म्हणून फोर्स मुलांवर किंवा मुलींवर करणं हे चुकीची गोष्ट आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि सविस्तर एवढी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत आत्ता प्रिया काकडे होत्या, डिटेक्टिव्ह होत्या, ज्या या संदर्भात संपूर्ण ज्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. खरं पाहायला गेलं तर आजच्या जी आहे त्याच्यात लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजेच विसंवाद किंवा आईवडील किंवा मुलं त्यांच्यात संवाद आढळून येत नाही, आणि त्याच्यामुळेच आईवडील असतील, मुलं असतील, त्यांनी संवाद साधला पाहिजे, मुलांच्या बाजू समजून घेतल्या पाहिजेत, असा एक सल्ला जो आहे तो आजच्या तरुणाईला किंवा आणि आईवडिलांना देखील दिलेला आहे. यासोबतच जो विषय होता मूळचा की लग्नाआधी पडताळणी करणं म्हणजेच प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करणं, ह्या आजच्या काळाची खरंच गरज झाली आहे असं स्पष्टपणे मत जे आहे ते डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी मांडल्याचं पाहायला मिळतं. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.